आता बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 मार्चला नागपूर दौऱ्यावर। मोदी रेशीमबागमधील डॉक्टर हेडगेवार स्मृती भवनाला भेट देणार। मालेगावात साध्वी प्रज्ञा सिंगच्या उपस्थितीत होणाऱ्या हिंदू संत संमेलनाला परवानगी नाकारली। हिंदुत्ववादी संघटनांची मुंबई उच्च न्यायालयात धाव, तर कायदा आणि सुव्यवस्थेचं कारण देत ही परवानगी नाकारली। प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांकडून आता अटक केल्यानंतर कोर्टाकडून 28 मार्चपर्यंत पोलीस कोठडी, तर विधान गंभीर असल्यानं पोलीस आरोपीच्या आवाजाचे सॅम्पल तपासणार। छत्रपती शिवरायांचा अपमान केल्याप्रकरणी कोरटकरवर गुन्हा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बौद्ध धर्माशी संबंधित स्थळांना भेट देण्यासाठी भारतभर रेल्वेने प्रवास करता येणार। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त IRCTC कडून भारत गौरव टुरिस्ट ट्रेन चालवण्यात येणार। छत्रपती शिवाजी महाराजांचे केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारीमध्ये येणारे गडकिल्ले संवर्धन आणि देखभाल दुरुस्तीसाठी राज्याच्या पुरातत्व विभागाकडे द्या, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची मागणी। केंद्र सरकारकडून पीएम किसान योजनेतील अपात्र शेतकऱ्यांकडून 416 कोटींची वसुली, कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांची लोकसभेत माहिती। येत्या गुढीपाडव्यापासून आता राज्यातील परिवहन विभागामार्फत नोंदणी झालेल्या प्रत्येक व्यावसायिक वाहनावरील सामाजिक संदेश मराठीत असणार। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा परिवहन विभागाला आदेश। 1100 कोटींच्या फसवणूक प्रकरणी सीए अंबर दलालच्या मालमत्तेवर ईडीची टाच, तर दलालाकडून आता चांगल्या परताव्याचा आमिष दाखवत गुंतवणूकदारांची 1100 कोटी रुपयांची फसवणूक। निवासस्थानी रोख रक्कम सापडल्याप्रकरणी न्यायाधीश यशवंत वर्मा यांची चौकशी, त्रिसदस्यीय समितीकडून तपास। वर्मा यांच्या घराला लागलेल्या आगीमध्ये अर्धवट जळालेल्या नोटा सापडल्या होत्या।